हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आपण मतदानाविषयी बोलणार आहे. आत्ता प्रत्येक देशात आपल्या भारत देशात सगळी चर्चा ही मतदानाची चालू आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. तर मतदानाचा अधिकार हा सगळ्या लोकांना आहे. जे 18 वर्षावरील जे नेते आहे, जे लोकं आहेत, महिला, पुरुष, काही मुली, मुलं सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि तो अधिकार सगळ्यांनी बजावावा अशी माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे. पण मतदान करताना योग्य तो उमेदवार निश्चित निवडावा आणि बिलकुल काही 500, 200, ₹1000 बळी न पडता योग्य अशा नेत्याला आपण निवडून द्यावा. ₹500-200 हे आपल्याला आत्ता देतात आणि 5 वर्ष ते आपल्याला राबवून घेतात. आता जनता ही फार अशी सुज्ञ झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी विचार करून योग्य असा नेता निवडावा. तर पहिले आपल्याला काय रेशन वगैरे काय-काय सुधारणा झाल्या, मेडिकलमध्ये काय सुधारणा झाल्या, पहिले आपल्या आजी-आजोबांच्या काळात काय होतं आणि आत्ता काय आहे याचा सगळ्यांनी विचार करावा. शेवटी आपला भारत हा देश सनातन धर्मात जपणारा देश आहे. त्यामुळे त्याचा योग्य असा विचार करून सगळ्यांनी मतदान निश्चित करावा. निश्चित योग्य असा उमेदवार निवडून द्यावा, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे आणि हा आपला अधिकार आहे. त्यामुळे अजिबात हयगयपणा न करता मतदान निश्चित करा. आणि माझं तर असं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. तर मतदान आपल्याला भरपूर लोकं येतात आणि भरपूर काही शब्दांना आपल्याला भुलवून नेतात. आम्ही हे करू, आम्ही ते करू आणि खरंच पण आपण सगळे सुज्ञ जनता आहे आणि भारतीय जनता आता YouTube, मोबाईल वगैरेमुळं खूप अशी सुज्ञ झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना कळतंय की आपली प्रगती काय, आपल्या मुलांची शैक्षणिक पहिलं काय होतं आणि आत्ता काय आहे. त्यामुळे सगळ्याचा असा विचार करून योग्य असा निर्णय घ्या आणि निश्चित असं योग्य प्रमाणात मतदान करा. तर मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि शेती मध्ये काय सुधारणा झाली, पहिले कशी सुधारणा होती आणि आत्ता काय सुधारणा आहे याचा सुद्धा निश्चित असा योग्य विचार करा. तर भाव हे चढ-उतार चालूच असतात. वातावरण वगैरे सगळ्यांच्या योग्य प्रमाणात हे करून खरंच सगळ्यांनी असा योग्य असा निर्णय घ्यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मतदान निश्चित करा. हेच मी तुम्हाला निश्चित असं सांगेल. तर चला इकडे मुलांनी झोमॅटोवरून पिझ्झा ऑर्डर केला आहे आणि तो पिझ्झा आता आलेला आहे. तर बघू शकता पिझ्झा इकडे त्यांनी हे केला खोलला आहे. तर आता संध्याकाळच्या वेळेस मुलाचं चालू आहे AC खोलायचं काम, साफसफाई करायचं काम. तर आज व्हिडिओची एंडिंग येथेच करू. छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा.